नागपुरात 2.5 तासांच्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर किसन गावंडेंचा अर्ज मागे न घेण्यासाठी समर्थकांनी गावंडेंना काही वेळ घरामध्येच कोंडलं। आता आरपारची लढाई असं म्हणत भाजपचे नेते दत्ता केळुस्कर बंडखोरीवर ठाम। केळुस्कर यांची समजूत काढण्याचा भाजपचा प्रयत्न अयशस्वी। मुंबईतील वॉर्ड नंबर 173 मधून अर्ज कायम। नागपुरात विनायक डेहनकरांची बंडखोरी। अपक्ष अर्ज भरल्यामुळे भाजपच्या अर्चना डेहनकर यांचे पतीचे घर सोडून भावाच्या घरी। माजी महापौर अर्चना डेहनकर माहेरी जाऊन भाजपचा प्रचार करणार। शिवसेना पक्षाचाच एबी फॉर्म घेणाऱ्या उद्धव कांबळेंची निवडणुकीतून माघार। उपमुख्यमंत्री शिंदेंनी अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन दिलं। अर्ज माघारीनंतर उद्धव कांबळेंची प्रतिक्रिया। पिंपरीमध्ये 2 उमेदवारांना 2 पक्षांकडून उमेदवारी। दोन्ही अर्ज वैध ठरले। नीलम म्हात्रेंना पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे सेनेकडून संधी, तर संदीप गायकवाडांना पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेकडून उमेदवारी। सोलापुरात अर्ज माघारी घेताना पुन्हा गोंधळ। भाजप उमेदवार राजू पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार सुरेश पाटील यांच्या समर्थकांमध्ये हुज्जत। भाजप उमेदवाराची पोलिसांसोबत बाचाबाची। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची लढाई थेट भाजपच्या विरोधात। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचं विधान। पालिका निवडणुकांसाठी अजितदादांकडून जोरदार नियोजन। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त मुलाखत होणार। संजय राऊत आणि महेश मांजरेकर मुलाखत घेणार। महापालिका निवडणूक प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात मुलाखत प्रसिद्ध होणार। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्या वरळीमध्ये संयुक्त मेळावा। मुंबईच्या विकासाचं विजन मेळाव्यामध्ये मांडलं जाणार। मेळाव्याला आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित राहणार।